राज्य शासनाच्या एक राज्य एक दस्त नोंदणी उपक्रमाला मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी विरोध दर्शवलाय। कोणत्याही गावातील मालमत्तेची खरेदी विक्री राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात करण्याच्या धोरणामुळे गैरप्रकार वाढतील, लोकांची फसवणूक होऊ शकते अशी शंका कोंढरे यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे एक राज्य एक दस्त नोंदणी विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा कोंढरे यांनी दिलाय। अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। त्यातून एक राज्य एक दस्त नोंदणीला विरोध असल्याचं कोंढरे यांनी जाहीर केलं। या नव्या धोरणामुळे जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात गैरप्रकार वाढले आहेत। बनावट व्यक्तीला उभं करून दस्त नोंदणी करणं, मृत व्यक्ती जिवंत असल्याचं दाखवून खरेदी विक्रीचे व्यवहार करणं, डोंगरी भागातील मोठ्या प्रकल्पालगत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांची फसवणूक करून हडप करणं, एकाच कुटुंबातील इतर सदस्यांचे पोट हिस्से आणि हद्दी निश्चित झालेल्या नसताना दस्त रजिस्टर करणं, सामायिक मालकीच्या इमारतीमधील एकाच हिस्सेदारांना लीज डीड करणं, रेरा नोंदणी नसणाऱ्या इमारतीमधील सदनिकांची विक्री करणं असे अनेक गैरप्रकार घडत आहेत। त्यातून भविष्यात कायदेविषयक किचकट निर्माण होऊन न्यायालयात खटले वाढतील। त्यामुळे एक राज्य एक दस्त नोंदणी धोरण रद्द करावं अशी मागणी कोंढरे यांनी केली। पत्रकार परिषदेला मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, विजय पाटील, डॉक्टर लक्ष्मीकांत नलवडे, शैलजा भोसले, अवधूत पाटील, सरदार पाटील, संयोगिता देसाई, अमरसिंह पाटील उपस्थित होते।